नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. या स्वामींविषयी आपल्याला काही जाणून घ्यायचं आहे. स्वामींनी कुठे समाधी घेतली, स्वामींनी कधी समाधी घेतली, हे आपल्याला सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्याचसोबत मी सकाळची देवपूजा कशी केली, उंबरठा पूजन कसं केलं आणि स्वामींची पुण्यतिथींची पूजा घरच्या घरी कशी केली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सकाळची कामं माझे आवरलेली आहेत. जसं की स्वयंपाक असेल तर स्वयंपाक मी आवरून घेतला आणि त्यानंतर म्हटलं आता देवपूजा करून घ्यावी. आता देवपूजा करते, तर देवपूजा करताना मला बराच वेळ लागतो. त्याच्यासाठी आहे ना देवघर वगैरे सगळं खाली घ्यायला लागतं, सगळं साफ क्लिनिंग करायला लागतं. बॅक साईडला खिडकी आहे, मग खिडकीतून धूळ वगैरे येतो, त्याच्यामुळं खिडकी वगैरे साफ करायची असेल किंवा देवघर छान असं स्वच्छ करायचं असेल त्याला वेळ लागतोच. म्हणून आहे ना देव मी पहिल्यांदा एका ताटात सगळे काढून घेते. जेवढ्या काही माझ्या मूर्त्या आहेत देवघरामध्ये सगळे जे आहेत मी ताटात काढून घेते आणि देवांना छान असं क्लीन करते. देवघरांनासुद्धा आता मी हे सगळं करत असताना पाणी आणि गोमूत्राचं एकत्र मिश्रण हे सगळं असं वापर करत राहते. तर मुलांचं असं तसं चाललं होतं. तर बघा, श्री स्वामींचा महापरिनिर्वाण कधी कसा झाला तर आपल्याला बघायचं आहे. तर स्वामींनी दत्त संप्रदायांचा प्रसार, धर्मोपदेश, लोककल्याण करत अनेक वर्ष ठिकठिकाणी भ्रमंती केली आणि अखेर चैत्रवंद्य त्रयोदशी शके 1800 वार मंगळवार होता. दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष मठात स्वामींनी समाधी घेतली. चोळाप्पा या भक्तांच्या घरी समाधी घ्यायची हे आधीच स्वामींनी ठरवलेलं होतं. चोळप्पा हे स्वामींचे भक्त होते आणि त्यांनी समाधी घ्यायची ती चोळप्पा यांच्या घरीच घ्यायची असं स्वामींनी निश्चित केले होते. हा दिवसही स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी श्री स्वामींची आराधना आपण अशी करायची आहे. स्वामींचे आशीर्वाद आपल्याला कसे मिळवायचे आहेत, या दिवशी आपल्याला कमी बोलायचं असतं. या दिवशी कमी बोलायचं असतं आपल्याला. स्वामी दर्शन, स्वामींचे मठात जाऊन दर्शन घ्यायचं असतं. अखंड नामस्मरण, संपूर्ण दिवस स्वामींचे नामस्मरण करायचं असतं. स्वामीमय एकनिष्ठ व्हायचं असतं. समाधी स्थळांचे दर्शन म्हणजेच अक्कलकोट येथील स्वामींच्या समाधींचे घ्यायला जायचं असतं किंवा मठात जाऊन दर्शन घ्यायचं. दान करणं तेवढंच गरजेचं असतं. गोरगरिबांना यथाशक्ती आपल्याला जेवढं वाटेल तेवढं दान द्यायचं असतं. या दिवशी स्वामींनी समाधी घेतल्यामुळे तुळशीची माळ त्यांना अर्पण करायची असते. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या असतात. तर बघा, आता माझं हे सगळं क्लीन करता करता मी तुम्हाला थोडीशी स्वामींविषयी माहिती सांगितली. त्यांनी कसा देहत्याग केला, कशी समाधी घेतली. तर आहे ना इथे बघा खिडकीत आहे ना हे बघा हे किडकुलं आणि ते जाता बाहेर जात नव्हतं. मी खिडकी उघडझाप करत होते, पण मला असं वाटलं नक्की काहीतरी म्हणजे असावं, त्याला जायचं नाही तर नाका जायना. मग खिडकी मी तशीच लावून घेतली आणि त्याला तिथंच ठेवलं, कारण की त्याच्या कितीही जवळ जात होतं तर ती तिथंच होत होतं, खालून वरती वरून खाली एवढंच करत होतं. म्हटलं असू द्यात. तर ह्या देवांचे मी हे जे वस्त्र होते देवपूजा ते सगळं साफ करूसर हे लगेच वाळली. मी आधी धुवून घेतली होती आणि आता ह्यांना ठेवून देते. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या करता करता बराच वेळ लागतो. त्याच्यामुळं आपण देवाचं एखादं काम करतो त्याच्यासाठी आपल्याला थोडासा एक स्पेशल वेळ, मोकळा वेळ असणं गरजेचं असतं. तर देवघरात मी आता स्वामींना ठेवते, स्वामींचा फोटो ठेवते आणि बाकींचे जे फोटो वगैरे आहेत किंवा स्वामींची जी मूर्ती आहे जसं मला ठेवायचं आहे तसं देवघरात बसत नाही, कारण की देवघर छोटं आहे. म्हणून मी एक्स्ट्रा पार्ट देवघराच्या बाजूला ठेवला आहे आणि तिथेच मी आपली जी महालक्ष्मी असेल, तुळजाभवानी माता असेल, काळूबाई असेल, आपला जो कुलस्वामिनी आईच्या नावाने आपण जो मंगल कलश स्थापित करतो तो असेल, दिवा असेल, आपली स्वामींची माळ असतील, स्वामी असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. जसं की मग वाटीमध्ये कवड्यांचं वगैरे सुद्धा ठेवते. तर इथे वाटीला मी हळदी कुंकू लावून दिलं आहे आणि इथे मी खाली पैसे टाकते, नाणे आहेत ते टाकते. त्यानंतर मग कवड्या वगैरे ठेवून परत त्यांनाही हळदी कुंकू लावून त्याच्यावरती शेवटी एक फूल ठेवून आपल्याला अशी पूजा करायची असते आणि छान असतं हे केलेलं. तर या सगळ्या गोष्टी मी असं करत असते आणि अशा ॲडजस्ट होतात माझे. आणि सकाळची मी छान अशी देवपूजा केली, मंगल कलशही छान तयार केला आहे आणि सगळ्यांना नमस्कार केले. आता ही देवपूजा झाली की मला रूम छोटासा आहे, स्वामींची अशी स्पेशल पूजा मांडता येत नाही, म्हणून मग ही देवपूजा मांडली की लगेच मग खाली घरातली सगळी कामं आवरली, सगळं स्वच्छ झालं की मग
मी खाली स्वामींची पुण्यतिथी आहे तर मग स्वामींची एक स्पेशल पूजा मांडली. आणि हे बघा आता स्वामींची पूजा मी मांडते. तर स्वामींना भक्तजनांनी किंवा काही लोकांनी सुद्धा विचारलं, स्वामी तुमचे कुळ कोणते, श्री स्वामी समर्थांचे कुळ आणि मूळ कोणतं, हे स्वामींना विचारलेलं. तर स्वामींना त्यांचे कुळ आणि मूळ विचारले असता स्वामी अत्यंत विनोदी उत्तर देत, मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर मूळ, अशा गूढमय शब्दात ते आपली वर्णन करून देत असत. व जात चांभार, आई महार, बाप महार असे उत्तर ते देत. स्वामी विनोद बुद्धीचे होते. तर स्वामींनी त्यांचा मूळ असा सांगितला, कुळ असा सांगितला, आईवडिलांचं वर्णनसुद्धा असं सांगितलं. म्हणजे ते कधी असं आपल्यांना विचारलं आपण प्रश्न स्वामींना आपल्या स्वामी भक्तांनी, तर ते स्वामी असं विनोदी भाषेत त्यांना वर्णन करत असत, सांगत असत. तर आहे ना, स्वामींचा प्रकट दिन बघा आता 28 दिवसापूर्वी झालेला चैत्र शुद्ध द्वितीयाला दिवशी स्वामी प्रकटले. आणि या दिवसाला स्वामी प्रकट दिन किंवा स्वामींची जयंती असे म्हणतात. हा दिवस म्हणजे लाखो करोडो स्वामी भक्तांचा श्वास आहे. उत्सव स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी मठात ठिकठिकाणी मोठे उत्सव असतात. स्वामींच्या पालख्या निघतात आणि खूप धूमधडाक्यात स्वामींचा हा उत्साह साजरा होतो. आता स्वामींची पुण्यतिथी म्हणजे काय, स्वामींच्या पुण्यतिथीला स्वामी गेलेत असं होत नाही. तर आहे ना, स्वामींनी फक्त देह त्याग केला आहे त्यांनी समाधी घेतली आहे. त्यांचं शरीर जरी इथं नसलं तर स्वामी आपल्या मनामनात प्रचितीमध्ये आहेत. आपल्याला एखादा व्यक्ती कधी कोणत्या रूपात येईल मी नेहमी सांगत असते, सांगता येत नाही. तसेच आपले स्वामी महाराज आहेत. प्रत्येकाला स्वामींचे छान असे प्रचिती येत असते आणि ती जास्तीत जास्त आता आपल्या स्वामींचे भक्त वाढतात. तर जास्तीत जास्त स्वामी भक्तांनासुद्धा वेळोवेळी पदोपदी स्वामींनी प्रचिती आणून दिले. स्वामींनी दाखवून दिले की हम गया नाही हम जिंदा है. कुठल्याही स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गेलात, अगदी अक्कलकोटमध्ये गेलात तरी तिथे स्वामींचं लिहिलेलं आहे, हम गया नाही हम जिंदा है. जरी स्वामी म्हणतात, जरी मी देहाने गेलो असलो तरी मनाने मात्र इथेच आहे, पृथ्वीवरच आहे, तुमच्यातच आहे. स्वामींनी अनेक देशोदंडी म्हणजे पूर्ण जगभरात फिरून आले, पण त्यांनी वास्तव्य आणि शेवटचा श्वास मात्र आपल्या अक्कलकोट मंदिरामध्ये वटवृक्षाखाली घेतला आणि तिथेच स्वामींनी समाधी घेतली. चोळाप्पा हे त्यांचे एकदम लाडके भक्त होते आणि त्यांनी त्यांच्याच घरी मठ घ्यायचा असं त्यांनी ठरवलेलं आणि त्यांनी तेच केलं. तर स्वामींचा आशीर्वाद, स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये निवास केला आणि आपले स्वामी जे आहेत प्रत्येकाला आशीर्वाद देतात. जो कोणी स्वामींच्या चरणी जातं, स्वामींना एकरूप होतं, त्यांना स्वामी कधीही निराश करत नाही. आणि आपल्याकडून कळत नकळत चूक झाली असता स्वामींची ज्या त्या वेळोवेळी स्वामींची माफी मागितली आणि स्वामींना शरण गेलं तर स्वामी नक्कीच आपलं ऐकता आणि आपल्याला भरभरून यश प्राप्त करण्यासाठी. आता बघा, आपण एखादं काम करतो आणि स्वामींना रिक्वेस्ट करतो, स्वामी माझ्या अगदी मनासारखं होऊ दे, स्वामी अगदी माझ्या मनासारखं होऊ दे. तर तिथे काहीतरी वेगळं होऊन बसतं, म्हणजे जे आपल्याला इच्छित असतं ते होत नाही, वेगळं काहीतरी होतं. मग त्यावेळेस बघा ते चुकतं. बऱ्याच अशा गोष्टी होतात की ती चुकून जातात, पण त्या चुकीतून सुद्धा आपल्याला बरंच काही शिकायला भेटतं आणि त्यातून चांगलं होतं. म्हणजे अगोदर ते चुकीचं होतं, आपल्याला खूप वाईट वाटतं त्याचं, पण नंतर त्याचं फळ जे असतं, थोडंसं कालांतर गेला की त्याचं फळ जे आहे ते एकदम चांगलंच भेटतं. तर असं लीला चमत्कार आहेत. आपण स्वामींना भांडतो सुद्धा, का स्वामी तुम्ही माझं ऐकत नाही, माझ्या मनासारखं तुम्ही होऊ देत नाही, असं सुद्धा म्हणतो. किती स्वामी स्वामी केलं तर स्वामी माझ्यावर आशीर्वाद ठेवत नाही, कृपादृष्टी ठेवत नाही, असं का स्वामी, आपण असं म्हणतो, स्वामींना बोलतो सुद्धा. तर अशा वेळी काय होतं, तर आपलं मन खचून जातं आणि आपण निराश होतो. पण थोडासा वेळ गेला की आपल्याला त्याचं योग्य ते मार्गदर्शन भेटतं किंवा त्याचं योग्य ते फळ भेटतं. आपल्याला तेव्हा वाटतं, हो स्वामींनी आपल्या मनासारखं नाही केलं, पण आज कळतं की का नाही केलं. ते आपल्याला योग्य वेळेस, योग्य त्या दिशेने, योग्य त्या पद्धतीने आपल्याला मिळतं आहे आणि आपलं चांगलंच झालं आहे आणि मग आपण स्वामींना धन्यवाद म्हणतो. अशा वेळेस बऱ्याच अशा गोष्टी घडतात. आपण कुठेतरी जातो तेव्हा सुद्धा आपण म्हणजे आपल्याला करायचं असतं एक आणि होतं भलतंच. तर अशा वेळेससुद्धा बऱ्याचदा
राग येतो, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ते असे नाही आहेत. पण लगेच थोडा वेळ गेला की आपल्याला स्वामींची प्रचिती येते, म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपात येते आणि आपण म्हणतो हो स्वामी आहेत. स्वामी म्हणतात हम गया नहीं हम जिंदा है, हम आपके आगे सामने है, हम आपके आप पर नजर रखे बने है, असं म्हणजे स्वामींचे बरेच असे वाक्य आहेत. तर स्वामींचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळं स्वामींना विसरायचं नाही. खरं तर मला मठात जायचं होतं पण नाही गेले. मला असं वाटतं की मी घरात पण माझ्या स्वामी आहेत, मग आहे ना स्वामींची पूजा घरात पण ठेवली पाहिजे. आणि मग हे सगळं करता करता वेळ भेटत नाही. बऱ्याच गोष्टी अशा होतात की मग घरातली कामं आवरता आवरता वेळ भेटत नाही. मग घरात पूजा मांडली आणि घरातच नामस्मरण केलं आणि मग माझ्या मुलांनाही करायला लावलं. आणि बघा, हरिओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. तर स्वामींचा हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. हा जन्म परत कधीच नाही असा ह्याचा अर्थ होतो बघा. हरिओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरिओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. म्हणजे बघा, हा जन्म आत्ताच आहे आणि मग या जन्मात आपण स्वामींचं जर का मंत्र जप केला, श्री स्वामी समर्थ म्हटलं किंवा हरिओम श्री स्वामी समर्थ म्हटलं तरीसुद्धा आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे आणि आपल्याला योग्य ती वाटचाल योग्य त्या पद्धतीने आपलं कल्याणच होणार आहे. वेळोवेळी स्वामींची प्रचिती, वेळोवेळी स्वामींचा अनुभव छान छान आलेला आहे. आणि तुमचा कुठला अनुभव असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. आणि बघा, स्वामींचा मंत्र म्हणा, नसेल असं म्हणजे तुम्हाला उठता बसता असं तुम्ही तुमचं म्हणजे मनात तेच चिंतन ठेवलं पाहिजे, किंवा तुम्ही एखादी नोटबुक करू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला वाटेल तेव्हा सकाळी संध्याकाळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाल कलरच्या पेनाने तुम्ही लिहू शकता. यात सुद्धा खूप जास्त ताकद आहे. तर बघा, आपले स्वामी किती गोड दिसत आहेत. तर आहे ना, मला असं एवढं भारी वाटते ना एवढं सगळं करताना. माझं बाळही बघा कसं नमस्कार करते आणि मी करते, माझं बघून मुलं करतात. म्हणजे आपण जसं घरात वातावरण ठेवतो तसे आपली मुलं करतात. तर बघा, हे असं होतं, ॲपल खात होतं पण ॲपल खायचं ठेवलं आणि लगेच नमस्कार करायला आला, कारण की त्यांनी बघितलं होतं मम्मी काय करते ती असं. तर बघा, छान अशी माझी पूजा मांडून झाली आहे. बराच वेळ लागला. अगोदर वेगळीच रांगोळी काढली, परत ती पुसली, परत डबल दुसरी काढली. अशा गोष्टी घडत गेल्या आणि योग्य ती रांगोळीची डिझाईन म्हणतो ना आपण, ती मला भेटली. एक आहे पावलं काढली आणि दुसरं म्हणजे श्री स्वामी समर्थ नाव. तर आहे ना, स्वामी समर्थांचं सारामृत आणि आपलं दत्तगुरूंचं सुद्धा श्री गुरुचरित्र सारामृत आणि आपलं श्री स्वामी समर्थ सारामृत हे ग्रंथ मी ठेवून यांची पूजा करून घेतली. देवांना छान असा नमस्कार केला, 5 फळं ठेवले आणि स्वामींना छान असा शिरा बनवला. आणि शिरा ठेवताना म्हणजे जो आपला प्रसाद जो आहे तो ठेवताना थोडंसं पाणी टाकून मग त्यातला नमस्कार करून मग तो जो नैवेद्य आहे तो आपल्याला स्वामींना ठेवायचा असतो. पण त्या अगोदर आहे ना, मी ना माळजप करून घेतली आणि मग नंतर स्वामींना नमस्कार केला. स्वामींना सांगितलं, जे काही माझ्या मनात असे तसे विचार येत आहेत प्लीज त्याच्यापासून मला लांब ठेवा, नको त्या गोष्टी नका माझ्यासोबत घडून देऊ. आणि हा बघा, मी जपमाळ केली त्याच्यानंतर हा घेऊन बसला. यालाही करायचं होतं पण याचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. आणि असं असतं. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. थँक्यू 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 थँक्यू. तर असं दररोजचं म्हणायचं असतं आणि आम्ही म्हणतो, माझी मुलं म्हणतात. कधी कधी म्हणायचं मुलांकडून ते सांगते. आंघोळ झाल्याच्या नंतर मुलांना म्हणायला लावायचं, त्यानंतर रात्री झोपताना पण म्हणायला लावायचं आणि त्यांना वाटलं कधी असं तसं तर तेव्हासुद्धा तुम्ही म्हणायला लावायचं. हा घंटी वाजतोय स्वामींसाठी आणि स्वामींना जागृत करतोय. स्वामींना जसं जसं स्वामींची जास्त आपण भक्ती करतो तसं तसं स्वामींमध्ये शक्ती येते आणि ती ऊर्जा आपल्या घरात जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती घरामध्ये सांगते. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी. वेदनेच्या सुटती गाठी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.
तर चला मंडळी, आपण स्वामींचा प्रसादाचा शिरा बनवूयात. त्यासाठी ना मी कढईमध्ये तूप जे आहे तर ते वितळवून घेतलं छान असं एकदम, आणि त्यानंतर मग त्यामध्ये रवा मावेल तेवढा मी टाकून घेतला आणि रवा मस्त असा लालसर भाजून दिला. त्यातच थोडीशी हळद टाकली, कारण की हळदीने शिराचा जो टेस्ट आहे ती छान येते आणि स्वामींना सुद्धा पिवळा रंग खूप आवडतो. त्याच्यामुळे म्हटलं आता प्रसादाचा शिरा आहे तर येलो कलरचा झाला पाहिजे. सगळं असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आहे ना हे भाजून घेतलं शिरा मस्त. जो रवा आहे तो छान असा भाजून घेतला. पाणी टाकलं, पाणी टाकून ते परत शिजवून दिलं. त्याच्यानंतर मग परत पूर्ण पाणी आटून दिलं, त्याला परतवून घेतलं आणि त्यामध्ये साखर टाकली आणि मग परत वरून ड्रायफ्रूट्स टाकले आणि मस्त आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. तर आहे ना मग असे सांगितल्याप्रमाणे अगोदर खाली पाणी टाकलं थोडंसं आणि मग त्याच्यावरती प्रसाद मांडला. आता करायची आहे आरती आणि वेदिका करते छान अशी स्वामींची आरती. नंतर झालं आमचं घालिंग लोटांगण. गोलूपार झोपायच्या घाईला आलता, कारण की आरतीच केली आहे 9:30 पावणे 10च्या टायमिंगला. का ते पण सांगते, यांना यायला वेळ झाला आणि माझं असं म्हणणं होतं की आरती सगळ्यांनी एकत्र मिळून करायची. एकतर मठात कुठं लवकर जाणं होत नाही, मग घरातून तरी आपल्याला आपली जी भक्ती आहे ती स्वामींपर्यंत पोहोचावी. परत आज आहे गुरुवार आणि गुरुवारची माझी पूजा बघा, उंबरठा पूजन, तुळशी पूजन छान असं करून घेतलं. दारात मस्त अशी रांगोळी काढली. आज अमावस्यासुद्धा आहे, दर्शामावस्या, आणि त्याच्यासाठी म्हटलं आता आपण अमावस्याला काही सेवा करतो त्या फलदायी ठरतात लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर मग असं काही केलेलं नेहमी चांगलं, आणि गुरुवारचं सुद्धा असतंच उंबरठा पूजन, हळदीचं लेपन हे असतंच. पण मग आज म्हटलं थोडंसं विशेष, थोडी रांगोळी वगैरे काढावी आणि तुळशी मातेला सुद्धा दारात ठेवलं. तर असं आहे. आता मुलंही उठली होती सकाळचं, आणि मग वेदिकाने अगरबत्ती एक तुळशीत लावली होती, मी लावली होती, आणि तिने दुसरी अगरबत्ती घेतली, मी घरात नेऊन लावते. तर असं चाललेलं. म्हटलं ठीक आहे, तू घरात देवघरात नेऊन लाव असं सांगितलेलं तिला. तोपर्यंत गोलू आला आणि एक तुपाचा तेव्हा त्याने हातात घेतला आणि बसला चटका. तर अशा गोष्टी घडत जातात. मुलांना थोडंसं दुर्लक्ष केलं की हे असं काही. याच्यासाठी मुलांना ना खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं आणि त्यांनाही नमस्कार करायला लावला. त्याला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून एक नवीन स्वामी भक्त व्हा. चला, श्री स्वामी समर्थ. बाय, धन्यवाद.